चला मला वाटतं प्रॅक्टिस सेट 2.1मध्ये एक एक्झाम्पल झालं बाबा. तर ते एक नाही दोन झालेत. तुम्हाला एक सॉल्व करायला दिलं होतं काल, केलं आहे का? ते दोन. आता हे थर्ड एक्झाम्पल नंबर थर्ड. काढा फिगर 1 2 या लाईन पॅरलल काढा. असं पॅरलल काढा, पॅरलल. हे 3 आणि या मात्र नॉन पॅरलल काढा 4. ह्या दोन लाईन पॅरलल आणि ह्या मात्र नॉन पॅरलल. एल एम पी क्यू ए 110 डिग्री, बी 115 डिग्री, डी आणि सी. इन फिगर line P parallel line Q and line L and M are transversals. Full stop. Find angle A, angle B, angle C and angle D. तर हा अँगल ए काढा, अँगल बी काढा, अँगल सी काढा, अँगल डी काढा आणि दिले हे 110 आणि हे 115. थोडं विचार करा, डोकं चालवा जरा. काय होते का पहा. पाहूया. हे पहा, या दोन लाईन पॅरलल आहेत आणि त्यांच्या काय आहेत, ट्रान्सव्हर्सल. तर या दोन लाईन पॅरललचेच इंटेरियर अँगल, ह्या दोन लाईन पॅरललचेच करस्पॉन्डिंग अँगल, या दोन पॅरलल लाईनचेच अल्टरनेट अँगल घ्यायचे, दुसरे घ्यायचे नाहीत बरं का. हे बघ, ह्या दोघाचेच करस्पॉन्डिंग अँगल घ्यायचे, या दोन लाईनचेच इंटेरियर अँगल घ्यायचे. काय, या दोन लाईनचेच करस्पॉन्डिंग अँगल, या दोन लाईनचेच इंटेरियर अँगल, असंच घ्यायचं. हे असं घ्यायचं नाही. हो का, ह्या दोघांचे, ह्या दोनला कसे आहेत, नॉन पॅरल. तर हे घ्यायचं नाही इंटेरियर अँगल, हे घ्यायचं नाही. कारण थेरम काय आहे, इफ टू लाईन्स आर पॅरल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे का, हे दोघं जर पॅरल असतील तर. आणि जर हे दोन पॅरल आहेत का लाईन, नाही, मग इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी होतं का, नाही, म्हणून घ्यायचंच नाही ते. मग आता आपण काय करू, एक फक्त काय करू, ह्या एचा करस्पॉन्डिंग अँगल एम घेऊ आणि 110चा इंटेरियर अँगल घेऊ. तर इथे एक नवीन अँगल घेऊ आपण आपल्या मनावर का. एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, एम, आणि ह्या 110चा कोणता आहे, एम, आणि ह्या बीचा कोणता आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग तसं लिहूया तिथं आपण. सोल्युशन, कन्सिडर angle M as shown in the given figure. तर हा अँगल इथं कन्सिडर करूया, फिगरमध्ये दिला आहे. आता थोडा विचार करा, 110 आणि अँगल एम कसले अँगल आहेत सांगा. इफ टू लाईन्स आर पॅरल, ह्या दोन लाईन तर पॅरल आहेत आणि ही त्याची कोण आहे, ट्रान्सव्हर्सल. देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे ह्या दोघांची सम किती, त्या 180. तर पहिल्यांदा एम काढू. मग अँगल एम प्लस 110 इज इक्वल टू 180. बरोबर आहे का बघा. अँगल एम प्लस 110 इज इक्वल टू 180. याला रिझन लिहा, इंटेरियर अँगल्स
इंटिरियर अँगल्स. सो प्लस 110 तिकडे जाऊन काय होतं मायनस. सो अँगल यम इज इक्वल टू 180 मायनस 110. सो अँगल यम इक्वल टू 70 डिग्री. नंबर 2. आता हा 70 तर अँगल ए किती येते सांगा. 70 करस्पॉन्डिंग अँगल आहेत ना हे. मग आपल्याला माहीत आहे इंटिरियर अँगल कसे असतात सप्लिमेंटरी, म्हणून हे सप्लिमेंटरी घेतलं. पण करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात इक्वल. अँगल ए इक्वल टू अँगल एम. अँगल ए इक्वल टू अँगल एम. याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. सो अँगल ए इक्वल टू अँगल एम किती आहे 70 डिग्री. नंबर 3. आता अँगल एम किती आहे 70, तर बी किती असेल 70. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नंबर 3 अँगल बी इक्वल टू अँगल एम. ह्याला रिझन व्ही ओ ए म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, आणि अँगल एम किती आहे 70. सो अँगल एम इक्वल टू अँगल बी इक्वल टू 70 डिग्री. तर हा 110 तर त्याचा इंटिरियर अँगल 70. हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल इक्वल, म्हणून अँगल ए 70 आणि अँगल बी सुद्धा किती 70. आता अँगल सी काढू. या दोन लाईन कशा आहेत पॅरलल. तर हे कसले अँगल आहेत सांगा. करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. नंबर 4 अँगल सी इक्वल टू 115 डिग्री डायरेक्ट. अँगल सी इक्वल टू 115 डिग्री. याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. नंबर 5 ह्या दोघांचे सम. हे शेजारी शेजारी बघा लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, म्हणजे ह्या दोघांचे सम किती ते 180. 115 प्लस अँगल डी इक्वल टू 115 प्लस अँगल डी इक्वल टू 180. ह्याला रिझन लिनियर पेअर आणि प्लस 115 तिकडे जाऊन काय होतं मायनस. सो अँगल डी इक्वल टू 180 मायनस 115. सो अँगल डी इक्वल टू किती येतं हे 65 डिग्री. झालं बघा. हे पहा अँगल ए 70, अँगल बी 70, अँगल सी 115, अँगल डी 65. ए बी सी डी हे शोधा म्हणलं होतं ना. फक्त एक नवीन अँगल घेतला आपण इथं ॲडजस्ट करण्यासाठी. तर हा अँगल म्हणजे कसा एचा करस्पॉन्डिंग अँगल, बीचा इंटिरियर अँगल, आणि एचा करस्पॉन्डिंग अँगल, ह्या 110चा इंटिरियर अँगल आणि बीचा व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे सगळ्यांचे भूमिका निभावतो बघा. आहे ना करस्पॉन्डिंग अँगल, ह्याचा इंटिरियर अँगल, ह्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल. इथं तर गरज नव्हती. ह्या दोघांची सम 180 म्हणून डी आपल्याला शोधता येत होता, आणि सी आणि 115 किती होतं करस्पॉन्डिंग अँगल, म्हणून हे दोघं इक्वल होते. म्हणून हे 115 आणि ह्या दोघांची सम 180, म्हणजे हा किती येतं 65. फक्त इथं एक अँगल घेणं गरजेचं होतं आपल्याला. तो घेतला आणि हे सॉल्व केलं. चला व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नंबर 4 1 2 या लाईन पॅरलल आहेत, आणि 3 आणि 4 ह्या पण लाईन पॅरलल आहेत बरं का. आता या पण दोन लाईन पॅरलल आहेत, या पण दोन लाईन पॅरलल आहेत. ह्याचं नाव आहे एल, याचं नाव आहे एम, याचं नाव आहे पी, याचं नाव आहे क्यू. इथं ए बी सी आणि हा 45. हा काय होतं 45. चला इन फिगर लाईन एल parallel to line M and line
P parallel to line Q, full stop. Find angle A, comma angle B. Find angle A, comma angle B and angle C. क्वेश्चन लिहून घ्या, विचार करा. जमलं तर बरं झालं, नाही जमलं तरी बरं झालं. चला थोडं विचार करा आता. हे पहा, हे दोघं इक्वल आहेत कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. हेही दोघं इक्वल आहेत कारण ह्या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल. हे सॉरी अल्टरनेट अँगल आहेत बघा. हे पण दोघं इक्वल. हे दोघं इक्वल आहेत, हे दोघं इक्वल आहेत. त्याचाच काही संबंधी नसल्या ह्या तिघांशी कुणाशीच काहीच. ए बी सी याचा ह्याच्याशी काहीच संबंधी नाही झाला. मग आपण काय करू, याच्या लिनियर पेअरमधला अँगल घेऊ, म्हणजे यम घेऊ. या का इथं याच्या लिनियर पेअरमधला हा अँगल, याला काय अल्टरनेट अँगल आहे कारण ह्या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल. अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. मग हा शोधला की हे दोघं इक्वल होते. हे झालं की हे लगेच सापडतं, हे दोघं इक्वल. आणि हे सापडला की हे दोघं सापडत. म्हणून फक्त यम घेऊया आपण. मग सोल्युशन, consider angle M as shown in the given figure. तर हा अँगल कन्सिडर केला. आता तुम्ही शोधता का बघा. पहिल्यांदा हे लिनियर पेअरमधले घ्या, ह्या दोघांची सम 180, त्याच्यावर यम काढा. पुन्हा हे अल्टरनेट अँगल घ्या, हे काढा. हे दोघं इक्वल. व्हर्टिकली अपोजिट अँगल घ्या, हे दोघं इक्वल. आणि हे पुन्हा अल्टरनेट अँगल, हे दोघं इक्वल. करा बघा. काय तोंडी आहे हे एक्झाम्पल. बरं करा, व्हिडिओ पॉज करा आणि करा. सोल्युशन नंबर 1, 45 प्लस अँगल यम. 45 प्लस अँगल यम इक्वल टू 180. लिनियर पेअर प्लस 45 तिकडे जाऊन मायनस. सो अँगल यम इक्वल टू 180 मायनस 45. सो अँगल यम इक्वल टू किती येतं, 135 डिग्री. कारण 180 मधून पहिल्यांदा 40 गेले, 40 राहतात, पुन्हा 5 गेले, 135. नंबर 2, हा झाला 135. आता हा आणि हे दोघं इक्वल. अँगल ए इक्वल टू अँगल यम. अँगल ए इक्वल टू अँगल यम. ह्याला रिझन अल्टरनेट अँगल्स. अँगल ए इक्वल टू अँगल यम, अल्टरनेट अँगल्स. सो अँगल ए इक्वल टू अँगल यम किती आहे, 135. हे दोघं इक्वल. नंबर 3, अँगल ए इक्वल टू अँगल बी. अँगल ए इक्वल टू अँगल बी. ह्याला रिझन VOA. आणि त्यात एची व्हॅल्यू किती आहे, 135. 135 इक्वल टू अँगल बी, दॅट इज अँगल बी इक्वल टू 135 डिग्री. आणि नंबर 4, अँगल सी इक्वल टू अँगल ए. अँगल सी इक्वल टू अँगल ए. ह्याला रिझन अल्टरनेट अँगल्स. अँगल सी इक्वल टू अँगल ए. अँगल ए किती आहे, 135 डिग्री. डिग्री. फक्त याची या तिघाबरोबर कुठंच लिंक होईना झाली.
म्हणून याच्या लिनियर पेअरमधला अँगल घेतला, किंवा तुम्ही इथं एम घेण्याची इथं पण घेतलं जमलं असतं, हे दोघं इक्वल झाले असते. पुन्हा हा एम जर इथं घेतला असता तर ह्या दोघांची सम किती, त्या 180 इंटेरियर अँगल्स, मग त्याच्यावरून ए काढला असता, एवरून बी, बी आणि एवरून सी काढला असता. इथं घ्या किंवा इथं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. किंवा हा एम समजा इथं जरी घेतला असता, ह्या इथं, तर काय झालं असतं, हा एम जर घेतला असता इथं, तर हे लिनियर पेअरमधले हे दोघं कसले झाले असते, करस्पॉन्डिंग अँगल. हे दोघं तर व्हर्टिकली अपोजिट अँगल, हे दोघं अल्टरनेट अँगल. चलो, या प्रॅक्टिस सेटमधलं आता येणारं एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल. चला, हे लास्ट एक्झाम्पल आजचं थर्ड काढा. 1 2, पुन्हा इथं 1 आणि 2. वन टू 1 2, पी क्यू आर एक्स वाय आणि झेड. इन फिगर, sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. Full stop. Prove that angle PQR congruent to angle XYZ. आता बघूया काय काय म्हणलं काय नाही. साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर. पी क्यू आर हा एक अँगल आहे बघा. ह्या अँगलची ही पहिली साईड आहे बघा, हे पी क्यू, आणि ही दुसरी साईड आहे क्यू आर. ह्या दोन साईड अँड अँगल एक्स वाय झेड. तर हा दुसरा अँगल एक्स वाय झेड, त्याची ही पहिली साईड, ही दुसरी साईड आर पॅरलल टू इच अदर. तर याच्या दोन साईड आणि याच्या दोन साईड एकमेकाला पॅरल आहेत. म्हणजे कसं, ही साईड याला पॅरलल, ही साईड याला पॅरलल असं दिलं आहे बरं का. देन प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल एक्स वाय झेड. अँगल पी क्यू आर हा अँगल आणि अँगल एक्स वाय झेड हा अँगल इक्वल आहेत म्हणून हे प्रूव्ह करा म्हणलं. आता काय करू माहिती आहे का, ह्या दोन अँगलचा तर ही वेगळाच अँगल आहे, इकडे वेगळाच आहे, ह्या दोघांचा काहीच संबंध नाही झाला आहे. तर आपण काय करू, ह्या दोघांच्या मध्ये एक मध्यस्थी येण्यासाठी काय करू, हा ही जो साईड आहे त्याला इकडं प्रोड्यूस करू, म्हणजे ह्याचा बाण इकडं तयार करू, म्हणजे ह्याचा एक रे इकडं वाढूया आपण. मग त्याचं नाव देऊ इथं एक्स आणि इथं वाय. तर रे एक्स वाय काढू. वी हॅव ड्रॉन रे एक्स वाय. हे काय असं, वी हॅव ड्रॉन रे एक्स वाय. हा रे एक्स वाय काढला, विच इंटरसेक्ट्स तो रे एक्स वाय या साईड क्यू आरला, विच इंटरसेक्ट टू साईड क्यू आर ॲट पॉईंट, समजा इथं नाव देऊ यम. काय नाव देऊ, यम. आणि इंटू ब्रॅकेट एक्स डॅश वाय डॅश यम, म्हणजे एक्स नंतर वाय आहे, वाय नंतर यम आहे. कसं कसं, वी हॅव ड्रॉन रे एक्स वाय. रे का बरं म्हणलं, कारण हा बाण इकडं चालला आहे म्हणून रे म्हणलं बरं का त्याला. वी हॅव ड्रॉन रे एक्स वाय विच इंटरसेक्ट टू साईड क्यू आर ॲट पॉईंट यम, इंटू ब्रॅकेट एक्स डॅश वाय डॅश यम. construction.
आता काय झालं बघा, हा अँगल आणि हा अँगल आपल्याला प्रूव्ह करायचे. अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल एक्स वाय झेड, हे दोन अँगल इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचे. म्हणून या दोघांच्या मध्ये हा अँगल तयार केला. म्हणजे हे कसले अँगल आहेत सांगा बरं? करस्पॉन्डिंग अँगल. कारण ह्या दोन लाईन पॅरलल आहेत म्हणजे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. पुन्हा हे दोघं कसले अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. कारण ह्या दोन पण लाईन कसे आहेत? पॅरलल. मग हा याच्याशी इक्वल आहे, हा याच्याशी इक्वल आहे, म्हणून हा पण याच्याशी इक्वल, हा पण याच्याशी इक्वल, म्हणजे हे दोघं आपोआप काय होतात? इक्वल. construction. We have drawn ray xy. We have drawn ray xy which intersect to side PQ, sorry, side QR, which intersects to side QR at point M, into bracket x dash y dash M, x dash किंवा x dash y dash M असं पण लिहा, q dash M dash R पण लिहिलं चालतंय. x dash y dash M and q dash M dash R, q dash M dash R. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं? x आणि y नंतर M आहे किंवा q आणि R च्या मध्ये M आहे. हा नवीन पॉईंट आहे ना, त्याचं लोकेशन सांगावं लागतं हो. म्हणून आता नंबर 1, साईड पी क्यू पॅरलल टू साईड एक्स वाय. हे बघा, ह्या दोन साईड पॅरलल, ह्या दोन साईड, आणि त्याच्यामधून जाणारी ही कोण आहे सांगा? ट्रान्सवर्सल. तर असं लिहूया, साईड पी क्यू पॅरलल टू साईड एक्स वाय अँड साईड क्यू आर इज देअर ट्रान्सवर्सल. साईड पी क्यू पॅरलल टू साईड क्यू आर, इथं प्रूफ म्हणून लिहा बरं का. अँड साईड पी क्यू is their ट्रान्सवर्सल. तर ह्या दोन साईड पॅरलल आणि त्यांच्यामधनं जाणारी ही कोण आहे? ह्या दोन साईड पॅरलल त्यांच्यामधनं जाणारी ही कोण आहे? ट्रान्सवर्सल. तर हा अँगल आणि हा अँगल काय होते? करस्पॉन्डिंग अँगल. अँगल पी क्यू आर, ह्याला अँगल पी क्यू आर म्हणू, आणि ह्याला अँगल एक्स एम आर. अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल एक्स एम आर. ह्याला नंबर 1 द्या आणि ह्याला रिझन करस्पॉन्डिंग angles, corresponding angles. नंबर 2, तर हे दोन अँगल इक्वल झाले. आता काय करू? साईड वाय झेड पॅरलल टू साईड क्यू आर, ह्या दोन साईड पॅरलल आणि त्यांच्यामधनं जाणारी ही कोण आहे? त्यांची ट्रान्सवर्सल. मग साईड वाय झेड पॅरलल टू साईड क्यू आर अँड एक्स वाय इज देअर ट्रान्सवर्सल. साईड वाय झेड पॅरलल टू साईड क्यू आर अँड side xy is there transversal. So आता या दोन साईड पॅरलल आणि त्याच्यामधून जाणारी ही कोण आहे? त्याची ट्रान्सव्हर्सल. तर हा अँगल आणि हा अँगल कसले अँगल आहेत सांगा? करस्पॉन्डिंग अँगल. मग ह्याचं नाव काय आहे? अँगल एक्स वाय झेड, आणि ह्याचं नाव काय आहे? एक्स एम आर. सो अँगल एक्स वाय झेड इक्वल टू अँगल एक्स एम आर, ह्याला नंबर 2 आणि ह्याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. हे दोन अँगल इक्वल फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 ह्या दोघावरून राईट हँड साईड्स आर इक्वल, सो लेफ्ट हँड साईड्स आर ऑल्सो इक्वल. सो अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल एक्स वाय झेड. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा, अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल एक्स वाय झेड. हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. तर हे कन्स्ट्रक्शन आणि हे त्याचं प्रूफ. तर आज 3 एक्झाम्पल झाले आपले जवळजवळ, आणि हा प्रॅक्टिस सेट 2.1 या ठिकाणी संपला.
जर समजलं नसेल तर एकदा रिपीट पहा आणि चांगला अभ्यास करा. आज आपण इथंच थांबूया. बाय.